हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहे तर बेसन पिठाची मिरची. तर तुम्ही बघू शकता, तर ही मिरची तिखट नसती, काही नसती. आपली काकडा मिरची म्हणतात तिला. तर ही प्रत्येकाकडे भेटते ही आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही बघू शकता, तर आता ही मिरची आपण ना हिला कट करून घेतलेला आहे मी. आणि मधून कट करून घेतल्याच्या नंतर ना मीठ भरलं. आणि आता बघा, तुम्ही पूर्ण मिरच्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे मी. आणि हे बघा, बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथं. आणि बेसन पिठामध्ये कोथिंबीर टाकून घेतली. आणि इथं मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे त्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता, तर चवीनुसार मीठ टाकण्यासाठी तुम्ही हाताने टाकू शकतात किंवा चम्मचनं. तर तुम्ही बघू शकता, तर आता मी याच्यामध्ये टाकलेले आहे जिरे. तर ओवा नाही टाकायचं यामध्ये, जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानं खूप छान होते. तर आणि बघा, तुम्ही हे पाणी टाकायचं थोडंसं, थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. म्हणजे मग ना आपल्या जे गाठी असतात ना त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतात. तर तुम्ही बघू शकता, थोडा वेळ फेटून घ्यायचं याला. म्हणजे आपले जे छान असतं बेसन पीठ, ते छान आपलं एकत्र होऊन जातं. आणि मीठ वगैरे छानपैकी सगळीकडे व्यवस्थित होऊन जातं. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी भिजवून घेतलेलं आहे पीठ. आणि यामध्ये खायचा सोडा टाकलेला नाही. आता मी खायचा सोडा यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे पूर्ण मिक्स होतो खायचा सोडा. आणि चम्मचनी मिक्स करून घ्यायले मी. खूप वेळ चम्मचनी थोडा वेळ मिक्स करायचं. याला बलून्स एवढे छान येतात ना. खायचा सोडा टाकल्याच्या नंतर ना थोडा वेळ याला फेटून घ्यायचं. म्हणजे फेटल्याच्या नंतर याला बलून्स छान येतात आणि आपली मिरची ना खूप फुलती. तर तुम्ही बघू शकता, तर आता एवढी छान आपली मिरची फुलणार आहे ना. तर हे बघा, एवढ्या वेळ मी छानपैकी त्याला फेटून घेतलेलं आहे. आपलं पीठ तयार झालेलं आहे. इकडे मी गॅसवरती ना कढई तापायला ठेवली होती. त्यामध्ये छान आपलं तेल गरम झालेलं आहे. बघू शकता, अशी बेसन पिठामध्ये मी मिरची भिजवून घेतली होती. आणि अशी छानपैकी मिरची मी टाकून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, इतकी छान मिरची तळलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, आता ह्या प्रकारे मी छानपैकी पूर्ण मिरची काढून घेतलेली आहे. आणि एवढी छान लागती, कुरकुरीत लागती ही मिरची. आणि तिखटही नसती, छोटे पण खाऊ शकतात मुलं. अशी मिरची तयार आहे आपली. तर तुम्ही नक्कीच ही ट्राय करा मिरची. चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.